शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महिलांवरती होणारे कौटुंबिक हिंसाचार किंवा हुंड्यासाठी केला जाणारा छळ याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या नंतर तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता। त्या प्रकरणामधून सुद्धा आपण फार काही समज घेतली असं अजिबात नाही, कारण त्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीची अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये घडली, पुण्यामध्ये सुद्धा घडली। प्रत्येक प्रकरणाची 4-2 दिवस चर्चा होते, मात्र लॉंग टर्म सोल्युशन या सगळ्यामधून निघताना पाहायला मिळत नाही। जेव्हा जेव्हा अशा प्रकरणं समोर येतात तेव्हा तेव्हा असं म्हटलं जातं की महिलांवरती इतका अत्याचार होतो, इतका छळ त्यांचा केला जातो, तर या महिला हे सगळं अगदी चिडीचूपपणे सहन का करतात, याच्या विरोधात आवाज का उठवत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं। आणि पुण्यामधून एक तशाच अनुषंगाची अतिशय कौतुकास्पद घटना समोर आलेली आहे। आणि जितकं या सगळ्या निगेटिव्ह घटनांबद्दल बोललं जातं तितकंच पॉझिटिव्ह घटनांबद्दल सुद्धा बोललं जाणं, त्याचीही चर्चा होणं खूप गरजेचं आहे। कारण एका महिलेनं जर अशा पद्धतीनं स्टँड घेतला तर संपूर्ण समाज तिच्याकडे बघून, समाजातील अनेक महिला तिच्याकडे बघून तशाच पद्धतीनं स्वतःसाठी स्टँड घेऊ शकतात। त्यामुळे या केसवरती बोलणं अतिशय गरजेचं आहे। संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हे प्रकरण पुण्यातील एका 37 वर्षीय विवाहितेचं आहे, जिचं कोंडव्यामध्ये सासर आहे आणि कोंडव्यातल्या या भागामध्ये गेल्या काही वर्षांपासून ती तिच्या सासरच्या मंडळींसोबत राहते। असं असताना लग्नाचे काही पहिले दिवस जे आहेत ते अगदी सगळं सुरळीत सुरू होतं, सगळं काही छान वाटत होतं। नंतर मात्र सगळ्याच सासरच्या लोकांनी खरा चेहरा दाखवला, खरे रंग दाखवायला सुरुवात केली आणि हळूहळू करत सुनेला अगदीच बेदम मारहाण करण्यापर्यंतचा तिचा छळ केला गेला। सुरुवातीच्या काळामध्ये तिला घालून पाडून बोलणं असेल किंवा मग हळूहळू करत तिला घरात कधी कोंडून ठेवणं असेल, कधी मारणं असेल, अशा पद्धतीच्या अनेक घटना तिच्यासोबत टप्प्याटप्प्यानं घडत गेल्या। आणि हे सगळं कशासाठी होत होतं, तर अर्थातच हुंड्यासाठी। या महिलेकडे सासरच्या मंडळींकडून मागणी केली जात होती, मोठ्या पैशांची, म्हणजे मोठ्या दागदागिन्यांची सुद्धा मागणी केली जायची, अनेक मौल्यवान वस्तू सुद्धा मागितल्या जायच्या आणि एवढं कमी की काय म्हणून तब्बल 1 कोटी रुपये तू माहेरच्यांकडून घेऊन ये असं म्हणत सातत्यानं तिच्या मागे जे काही आहे ते छळ केला जायचा, वारंवार तगादा लावला जायचा। अनेकदा या महिलेनं या सगळ्याला विरोध केला। आपल्या माहेरच्या मंडळींची एवढी ऐपतच नाही की इतक्या मोठ्या संख्येनं ते हुंडा देऊ शकतात किंवा इतके मोठ्या रकमेचं तुम्हाला काहीतरी गिफ्ट देऊ शकतात, सोनं चांदी करू शकतात, एवढं माझ्या माहेरच्या मंडळींची कॅपॅसिटी नाही, त्यामुळे ते हे सगळं करूच शकत नाहीत असं ही महिला वारंवार तिच्या सासरच्या मंडळींना सांगायची। मात्र ते काही केल्या ऐकत नव्हते। अनेकदा तिच्याबरोबर या सगळ्या छळाच्या घटना घडायच्या, तिला मारहाण होत होती आणि हे सगळं ती खूप दिवसांपासून सहन करत होती। विशेष म्हणजे हे सगळं करणाऱ्यांमध्ये तिचा पती सुद्धा होता, सासू सासरे होते, दीर होता, ननंद होती, असे खूप मोठ्या संख्येने सगळेच तिच्या कुटुंबातले सासरचे मंडळी जे आहेत ते तिचा छळ करत होते। आणि या सगळ्या छळाला अर्थातच कुठलीही महिला ज्या पद्धतीनं कंटाळते किंवा त्रासून जाते, तशीच ती सुद्धा त्रासून गेली होती। आणि याच मोमेंटला, हा जो मोमेंट असतो त्याच मोमेंटला असं अनेकदा होतं की विवाहितांना कुठलाही मार्ग दिसत नाही, काही ऑप्शन दिसत नाही आणि मग अनेकदा टोकाचं पाऊल उचललं जातं, आत्महत्या करण्यासारखा निर्णय यांच्याकडून घेतला जातो। अनेकदा लहान लहान मुलं पाठीमागे असतात, त्यांचाही विचार न करता स्वतःलाच इतका त्रास होत असतो की या सगळ्या त्रासामध्ये, ट्रॉमामध्ये, मानसिक आणि शारीरिक त्रास जो काही होत असतो त्या सगळ्यामधून स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी किंवा हे सगळं एकदाच संपून जावं या विचारानं अनेक महिला याच मोमेंटवरती टोकाचं पाऊल उचलतात। या महिलेनं मात्र तसं केलं नाही। अगदी कौतुक करावं लागेल, खूप धाडसी महिला आहे आणि खूप धाडसी निर्णय घेतला की या महिलेनं इतकं सगळं झालेलं असताना सुद्धा स्वतःला काहीही ठेच न पोहोचवता तिनं पोलिसात जायचा निर्णय घेतला। खूप हिमतीनं ती कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोहोचली, एकटी तिकडे गेली। तिथे गेल्याच्या नंतर तिच्याबरोबर जे काही घडत होतं ते सगळा छळ तिनं तिच्या फिर्यादीमध्ये मांडला। त्यानुसार 5 जणांच्या विरोधात, सासरच्या मंडळींच्या विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आणि सध्या कोंढवा पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातोय। जे दोषी आढळतील त्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। आणि ही एक स्टेप जी आहे त्या एका स्टेपमुळे या महिलेचं संपूर्ण आयुष्य वाचलंय सुद्धा आणि सुधारलंय सुद्धा असं म्हणावं लागेल। त्यामुळे जिथे कुठे कौटुंबिक हिंसाचार होत असेल, हुंड्यासाठी छळ होत असेल, तिथे इथून पुढच्या काळात तरी विवाहितांनी निराश होऊन, खचून जाऊन आत्महत्या करण्यासारखे पर्याय निवडणं किंवा घर सोडून जाणं किंवा हे सगळं न करता ज्यांनी तुमच्यावरती अन्याय अत्याचार केलाय त्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी महिलांनी उभं राहणं खूप जास्त गरजेचं आहे, जे या प्रकरणामधून उघड झालेलं आहे। आणि या सगळ्या सासरच्या मंडळींविरोधात
विरोधात गंभीर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल झालेत. कठोरातली कठोर कारवाई सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर एक महिला स्वतःसाठी स्टँड घेत असेल आणि इतका मोठा बदल घडत असेल, तिच्या सगळ्या सासरच्या मंडळींना शिक्षा भोगावी लागत असेल, तर प्रत्येक महिला जर स्वतःसाठी अशा पद्धतीने उभी राहिली तर खूप मोठी क्रांती घडू शकते. महिला अत्याचार कमी होऊ शकतात, हुंडाबळीच्या केसेस कमी होऊ शकतात. त्यामुळे अनेक महिलांनी अशाच पद्धतीने समोर येण्याचं आवाहन आता पुणे पोलिसांकडून सुद्धा केलं जातं आणि या महिलांना जी काही स्टेप घेतलेली आहे त्याचं सर्व स्तरातून कौतुक सुद्धा केलं जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.